साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ, खामगाव रोड, बुलढाणा. साधनाश्री नगर, खोंडेवाडी, हाजी मलंग दर्ग्याच्या मागे, चिखली रोड, बुलढाणा. जांभरुण लेआउट, मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे, जांभरुण रोड, बुलढाणा. श्री रामलल्ला नगर, न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड, अयोध्या नगरच्या उत्तरेला. इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन, बुलढाणा. मला पदाकरिता मर्सिडीज द्यावी लागली नाही, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव. मात्र थेट पद मिळाले तर शंकेला वाव असतो. प्रतापराव जाधव. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवसेनेमध्ये पद मिळवण्याकरिता एका पदाकरिता 2 मर्सिडीज द्याव्या लागतात, किंबहुना दिल्यात तर पद मिळतं, असं वक्तव्य केल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटत असताना आज केंद्रीय मंत्री व शिवसेनेचे नेते प्रतापराव जाधव यांनी यावर एक मोठे वक्तव्य केले आहे. मी शिवसेनेचा फाउंडर राहिलो असून मला पदासाठी कोणतीही मर्सिडीज द्यावी लागली नाही, पण हे बोलत असताना त्यांचा आरोप कोणाकडे होता हे देखील समजून घ्यावे लागेल. कारण त्यांनी पुढे बोलताना असेही वक्तव्य केलं की ज्यांचा कोणत्याही एखाद्या शाखा किंबहुना कोणतीही पोलीस केस एखाद्या आंदोलनामध्ये ज्यांच्यावरती नाही, अशांना राज्यसभा किंवा एखादं मोठं पद मिळालं तर शंकेला वाव असतो, असा त्यांनी इशारा केल्याने नेमकं त्यांना म्हणायचं तरी काय हे देखील गुलदस्त्यात म्हणावं लागेल. त्यामुळे आता या वादाला अजून काय किनार मिळते ते बघावं लागेल. मला काही पदं भेटलेले नाही. मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे. मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धव साहेबांच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात, काही विशिष्ट लोकांना, संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात, त्या लोकांना जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतील. मी तर संघटनेतला होतो. मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला. त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागूही शकत नव्हतं. कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोरं होतो. पण तुम्ही पक्षात असताना असा काही प्रकार तुमच्या कानावर आला होता की तुम्हाला माहिती होतं की कसं करावं? आता अशा चर्चा त्या ठिकाणी येतात, सगळ्या पक्षामध्ये बी येतात. आता तुम्ही बी ऐकत असाल, पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं, पैसे देऊन उमेदवारी मिळाली, पैसे देऊन पद मिळालं, हे तुमच्या कानावर येत नाही. माझ्याही कानावर तसंच येते जितकं तुमच्या कानावर येते. पण एखाद्या वेळेस शंका कशी वाढते की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही, संघर्ष नाही, कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही, शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाहीत, शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही, आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका येणं साहजिक आहे.